जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली देण्याच्या प्रमुख उद्देशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला होता। त्या अनुषंगाने संपूर्ण देशभरामध्ये कार्यरत असलेल्या द पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून नांदगाव खंडेश्वरमध्ये गुरुवार दिनांक 14 रोजी रक्तदान शिबिराचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते। नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आयोजित या शिबिरामध्ये 111 रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान करून आपली एक श्रद्धांजली शहीदांना अर्पण केली। या कार्यक्रमाचे आयोजन पॉवर ऑफ मीडियाच्या नांदगाव खंडेश्वर शाखेने आयोजित केले होते। या शिबिरामध्ये संघर्ष युवा संघटना, भारतीय जैन संघटना, ITI कॉलेज, विनायक विज्ञान महाविद्यालय तसेच कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता। कधी कोणती परिस्थिती उद्भवते, कधी आपल्याला ब्लडची गरज असते, आपण कधीही एखाद्या वेळेस ब्लड कधी मिळालं नाही तर ते आपला जीव सुद्धा जाऊ शकतो। कसं कोणाचं जीव न गेल्यामुळे आपल्याला मदत करावी यासाठी या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार MM जोरावार यांच्या हस्ते करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी विनोद खेडकर हे होते। प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र सरपंच सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सोनाली यादव, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका प्रवीणा देशमुख, ठाणेदार मगन मेहते, शोभा लोखंडे, राहुल उके आणि पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड, पॉवर ऑफ मीडियाचे विदर्भ सदस्य उत्तम ब्राह्मणवाडे, पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, पॉवर ऑफ मीडियाचे शहर उपाध्यक्ष सतीश वानखडे, रक्तदान अधिकारी उमेश आगरकर, TV9 अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी छगन जाधव, गुगलच्या डेली हंटचे प्रतिनिधी आशिष गवई, नांदगाव खंडेश्वर येथील मनोहर शिरकरे, डॉक्टर पजगाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद पंजाब उईके आणि सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाचे संचालन वकील दानिश यांनी तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांनी केले। आभार नितीन जाधव यांनी मानले। या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक व युवकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये होती। साधारणतः आमच्या गावात 16-17 बचत गट आहेत, त्याप्रमाणे साधारणतः 50-60 तरी महिला बचत गटातल्या इथे सहभागी होतील असं आमचं ठरलेलं आहे। इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते की रक्तदानाची ही जी चळवळ पॉवर ऑफ मीडिया आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, ही अगदी तळागाळातल्या अगदी पिंपळगाव सारख्या खेड्यापाड्यातून सुद्धा जिथे 51 महिला एकत्र होण्याचे आपल्याला चान्सेस दिसत आहेत, तर किमान 101चा हा जो आकडा सांगितलेला आहे आमच्या माहितीप्रमाणे मला असं वाटतं की आज हा आकडा किमान 200 तरी पार करेल। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हा सदस्य विनेश बेलसरे, पॉवर ऑफ मीडिया नांदगाव खंडेश्वरचे अध्यक्ष निकेत ठाकरे, सचिव सागर सव्वालाखे, राजाभाऊ ठाकरे, अमोल दांडगे, प्रशांत झोपाटे, अरुण बनकर, गजानन भस्मे, नितीन जाधव, गणेश मारोडे, श्रीकृष्ण क्षीरबहादूरकर, जितेंद्र आवरे, उमेश चौकडे, अथहर खान, अंकुश निमनेकर, योगेश राऊत, विजय नाडे, अवधूत गाडेकर, देविदास गाडेकर, अमोल ठाकरे, पवन ठाकरे, सागर गावनेर, प्रवीण मरापे, दिनेश शेळके, आशिष खंडार इत्यादी पत्रकारांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। पंजाबराव देशमुख यांचा जन्म तालुका असलेल्या नांदगाव खंडेश्वर तालुका या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून आम्ही रक्तदान शिबिराचा शुभारंभ केला। आम्ही अख्खा तालुका फिरलो, प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात फिरून आम्ही या रक्तदान शिबिराची जनजागृती केली आणि खूप आनंद झाला। आम्ही आमचं असं टार्गेट आहे की 101च्या वर रक्तदान करायचं असं टार्गेट आहे। किमान 101 बॅग इथून रक्त जाणार आहे असं यांचं टार्गेट आहे। रक्तदान व वृक्षदान असे दोन्ही कार्यक्रम यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले। सामान्य रुग्णालय अमरावती आणि ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर या तिघांचं बी खूप मोलाचं योगदान आहे आणि आपल्या म्हणजे मी तर म्हणते भारतामध्ये ही पहिली संकल्पना असेल की 14 तालुके आहे आणि 14 तालुक्यामध्ये 14 वेळा ब्लड डोनेट होईल आणि इतकं चांगलं काम होत आहे
याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला अमरावती जिल्हा ब्लड डोनेशनमध्ये भारतामध्ये नंबर 1 वर आहे. आणि जे ब्लड आपण दान केलं जातो, रक्तदान हे जीवनदान म्हणते. ईश्वरानं आपल्याला ही एक देणगी दिली आहे. आपण सीमेवर जाऊन देशसेवा करू शकत नाही, पण इथं रक्तदानातून कोणाचा जीव वाचू शकतो. तसंच माझं सगळ्यांना म्हणजे आता हा कार्यक्रम पुढे वाढतच जाणार आहे. सगळ्यांना असं आव्हान आहे की या कार्यक्रमामध्ये पॉवर ऑफ मीडिया, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती आणि आपल्या जिल्ह्यातील सगळे सामान्य रुग्णालय जनतेला आव्हान आहे की या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त सहभागी व्हा आणि मोठ्या संख्येने हा संकल्प आपण पार पाडूया. भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये पार पडलेल्या या शिबिराच्या यशस्वीतेकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू सकाळी 8 वाजतापासून हजर झाली होती. आमची एक संस्था आहे संघर्ष युवा संघटन. आतापर्यंत आम्ही या नांदगावमध्ये 4 वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. आज पॉवर ऑफ मीडियातर्फे जे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे, पुलवामा इथे शहीद झालेल्या जवानांना एक श्रद्धांजली म्हणून त्यात मी आज आपलं रक्तदान करून त्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. मी नेहमी वर्षातून 2 वेळा तरी रक्तदान करतो. जेव्हा गरज पडते कोणाला तेव्हा रक्तदान करत असतो मी. पण आज एक शहीदांना एक श्रद्धांजली म्हणून द्यायची होती, म्हणून मी स्वतः रक्तदान करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यामध्ये जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर अविनाश उकंडे, डॉक्टर अनिल क्षार, जनसंपर्क अधिकारी उमेश आगरकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक मंगेश गाढवे, परिचर मंगेश जामनिक, परिचर संगीता गायधने, शिबिर व्यवस्थापक संदेश वानखडे, अजय वरठे, प्रवीण कळसकर, तर ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर यांच्यापैकी वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर प्रवीणा देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल महात्मे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उर्वशी सांगोले, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील लड्ढा, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका कदम, अधिपरिचारिका कल्पना इंगळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिनेश मेन, समुपदेशक सचिन वानखडे, अधिपरिचारिका सोनल लव्हाळे व समस्त कर्मचारी वृंद ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर हे उपस्थित होते. या हॉस्पिटलचं तर हे पहिलं शिबिर आहे. तर दर महिन्याला तरी एक शिबिर कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमास्तव होतात. ते भरपूर रक्तदान होतं, पण आमच्याकडे आमची अपेक्षा आहे की या रक्तदान शिबिरामध्ये मॅक्झिमम झालं पाहिजे, हीच आमची अपेक्षा आणि आमचा प्रयत्न तोच. मी जवळजवळ आता मला 3रं वर्ष लागलेलं आहे. इथे मी कार्यरत आहे आणि बरेचसे शिबिर इथे आलेले आहे आणि यापुढे पण होतील अशी आशा आहे. आणि खरोखर हे इतकं मोठं रक्तदान शिबिर पाहून खूप आनंद होत आहे आणि तो सर्व श्रेय पॉवर ऑफ मीडिया यांना देत आहे आणि यापुढे पण असेच कार्यरत राहतील अशी आशा आहे. सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या शिबिराची सांगता सुमारे 111 बॅग पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता करण्यात आली. नांदगाव खंडेश्वर येथून आमचे प्रतिनिधी उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा वृत्तांत.